नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. सो आज मी आलेली आहे गावी आणि हा माझा पहिला दिवस आणि आल्यानंतर आईने खूप भारी असं डेकोरेशन करून ठेवलेलं आहे. अजून डेकोरेशन प्रिपेअर होण्याचं बाकी आहे. सो आजचा व्लॉग असेल डेकोरेशनचा, म्हणजे गणपतीच्या पहिल्या दिवशीच डेकोरेशनचाच व्लॉग असेल. आईने पूर्णपणे म्हणजे बघू शकता तुम्ही पाठी समुद्राचं सीन आहे. सो वेट करायचं आहे की अजून पुढे एक्सायटेड काय डेकोरेशन असेल. सो चला मी डेकोरेशनला सुरुवात करते. सो तुम्ही बघू शकता की आपलं ऑलमोस्ट डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि आपला बाप्पा देखील इकडे आलेला आहे. बघू शकता बाप्पाचं फर्स्ट लुक. तर हे इतकंच डेकोरेशन नाही आहे, अजून आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं इंट्रोडक्शनला की आजचं यावेळेचं डेकोरेशन, बट ऑब्वियसली कोकण कन्या तर मी कोकणातले गोष्टी जास्त दाखवते. सो मी यावेळेचं डेकोरेशन असं सजेस्ट केलं होतं की कोकणातील पर्यटन स्थळे. सो मी त्याचप्रमाणे कोकणातील जी पर्यटन स्थळे आहेत त्याचा देखावा इथे दाखवणार आहे. तर तेच मी आता रेडी करते. सो तुम्ही माझं हे डेकोरेशन कसं वाटते कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि जेणेकरून इतर लोकांना देखील कळेल, कोकणाबाहेरच्या लोकांना, की दापोलीमध्ये कोणती कोणती पर्यटन स्थळे आहेत. सो माझं हा डेकोरेशन बघूनच त्यांना कळणार आहे, म्हणजे ते या प्लेसला व्हिजिट नक्की करू शकतात. आणि माझी इच्छा आहे की स्पेशली त्यांनी कोकणात यावं आणि त्यांनी हे प्लेस पाहावे. सो चला आता आपण सुरुवात करूया डेकोरेशनसाठी. आता खाली स्पेशली तुम्हाला थोडंफार दाखवते. आपला कोकण किनारा म्हटला म्हणजे कोकण पट्टी म्हटली की तिथे कोकण किनारा आला म्हणजे समुद्र किनारा आला, म्हणून पाठीमागे समुद्र पूर्ण बॅकग्राऊंड आहे. त्यानंतर खाली पूर्ण हिरवळ आहे, म्हणजे हिरवळीवरती, कारण की कोकणात पूर्ण हिरवळ असते, आजूबाजूला पूर्ण आपण हिरवळ करून घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर आता हे आपण आपले ही पर्यटन स्थळे दाखवणार आहोत. ऐका नाही तर फायनली आपल्याला समजलं असेल मी दापोलीतील पर्यटन स्थळाचा देखावा केलेला आहे आणि त्यापैकीच मी 5 पर्यटन स्थळ आणि आपल्या पाठीमागे पूर्ण कोकणातला किनारपट्टी म्हणजे समुद्र किनारा दाखवलेला आहे. सो एक एक पर्यटन स्थळे मी आता व्यवस्थित डेकोरेट करणार आहे. वाटतं दिसायला पाहिजे. हा तिथे ठेव. सध्या आपण फक्त हे करून घेऊया. हा छोटा आहे तर ह्याला हा छोटा आहे तर हा पुढं आला पाहिजे. हा पुढं थांब, दुसरा आणते मी. थांब आण आधी फक्त आपण प्लेस तर करून बघू. ही पकडून घेऊया. बघू शकता तुम्ही दापोलीतील पर्यटन स्थळे आपल्याला एक एक दिसणार आहे. परशुराम भूमी, डोंगराचे गरम पाण्याचे कुंड, पन्हाळेकाची लेणी आणि अजून 2 बाकी आहेत. तर कमेंट मध्ये सांगा कोकण कन्या सुचिताने दापोलीतील कोकणातील पर्यटन स्थळे दाखवते यावर्षी. कसं वाटते कमेंट मध्ये कळवा तुम्ही. त्याला अजून मी एक्साइटेड खूप जास्त. आता हा दे, हा उंच आहे ना, गणपती हा मागे जायला पाहिजे. हा जर इथे ठेवला तर तो दिसतोय का बघा. पन्हाळेकाची दिसतंय ना. चंडिका मंदिर दाभोळ. आपला एकच प्रश्न आहे. हा बाबा इथं पण राहू शकतो. इथं नाही, इथे क्रॉस करून. हा तिथे क्रॉस करून. एक मिनिट. हा उचल आपला. तो काय दिसत नाही मग एक मिनिट. तो वर काढायला हवा जरा. कड्यावरचा गणपती पुढे येऊ दे, तो पाठी घे. एक चिपकावला असत ना तर चाललं असतं. एक समुद्रावाला उन्हाळ्याचं आहे ना पाण्याचं. ते बोललं होतं की 4च बसणार तुमच्या इथे, किती काय केलं तरी. 5वा तो समुद्र आहे ना. नाही तर उन्हाळ्यात गरम पाण्यात आहे ना तर चिपकावलं तर बरं होईल. कुठे चिपकवू? ह्या समुद्राच्या ह्याच्यात नको ते पाण्यात चिपकवतानाच हे झाला. जरा आईची डोक्याला ते बघूया. नाही तर मग असं कर. नाही फक्त आहे ना काय होते आता हे बघ.
तर मग कोकण कन्या सुचिता, तिची आई आणि तिच्या फॅमिली, तिच्या सगळ्या बहिणी, तिचा भाऊ या सगळ्यांनी मिळून आमच्या सगळ्यांच्या मदतीने दापोलीतील पर्यटन स्थळ असा छोटासा सुंदर असा देखावा मी केलेला आहे. आणि याच्या मागचा उद्देश हाच होता की मी स्पेशली कोकणातली आहे आणि कोकणातील पर्यटन स्थळ तुमच्यापर्यंत पोहोचावी. तुम्ही जेणेकरून इथे मुंबईच्या मुंबईच्या बाहेरचे जे आहेत लोक त्यांनी येऊन कोकणातील पर्यटन स्थळ पाहावी म्हणून एक छोटीशी प्रतिकृती आम्ही दाखवलेली आहे, जेणेकरून ही दापोलीतील पर्यटन स्थळ आहे, तुम्ही इथे व्हिजिट नक्की करू शकता. आणि आमचा हा बाप्पा छोटंसं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं मला आवर्जून कळवा. तर डेकोरेशनचा व्हिडिओ तर झालेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कोकण कन्या सुचिताला प्रेम द्या आणि गणपती बाप्पा तुमचंही भलं करो, सगळ्यांचं भलं करो, सगळ्यांचं भलं होईल. सो गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. उंदीर मामा की जय.